नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेला आठवडाभर तुम्हाला माहिती आहे मी पुस्तक प्रकाशनाच्या फंदात पडलेलो आहे आणि पुस्तक छपाई त्याची सगळी ती व्यवस्था करायची, छापखान्याची, तिथे ते काम करून घ्यायचं, अक्षर जुळणी वगैरे असते, कव्हर वगैरे करायचं असतं. त्या गडबडीत होतो आणि त्याखेरीज महाराष्ट्राच्या आणि जिथे जिथे मराठी माणूस आहे ज्यांना माझी पुस्तकं वाचावी अशी इच्छा त्यांनी अनेकदा फोनवरून वगैरे व्यक्त केलेली आहे, त्यांच्यापर्यंत ती पुस्तकं सहजगत्या पोहोचावीत म्हणून वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पुस्तकाची विक्री कशी करायची हे समजून घेण्यासाठी मी पुण्याला होतो 2-3 दिवस. त्या धावपळीत मला अधिक ताज्या विषयांवर व्हिडिओ करता आले नाहीत, पण एकूणच माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी मला प्रत्येक वेळेला माफ केलेलं आहे, यावेळेलासुद्धा माफ करतील. मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की ह्या येत्या 15 दिवसामध्ये माझी 4 पुस्तकं नव्याने प्रकाशित होणार आहेत आणि त्याची तयारी करायलाच मी गेलो होतो. त्याची एकदम 4 पुस्तकांचं प्रकाशन होईल आणि त्याची तयारी झाली की कुठची वेबसाईट आहे, काय आहे, त्याची माहिती मी देईनच. तर आता परत एकदा सुरुवात करतो आहे नव्याने 2-3 दिवसाच्या विश्रांतीनंतर व्हिडिओ बनवायला. मित्रांनो, काल पुण्यामध्ये बोलताना एका प्रमुख महत्त्वाच्या पण जुन्या झालेल्या म्हणजे निवृत्त असलेल्या पत्रकाराने मला गंभीरपणे एक प्रश्न विचारला की तुमचं राज ठाकरेंवर विशेष प्रेम आहे, तुम्ही राज ठाकरे हा तसा राजकारणातून बाजूला पडलेला नेता किंवा त्यांचा पक्ष बाजूला पडलेला असतानासुद्धा राज ठाकरेंविषयी इतक्या आशावादी का आहात असा मला एक प्रश्न विचारला. आणि त्यावर बोलता बोलता एक नवी भूमिका माझ्यासमोर आली. माझ्या डोक्यात अखंड विचार चालू असतात राजकारणाचे, राजकीय घडामोडींचे, त्यांचा अर्थ लावण्याची प्रोसेस माझ्या डोक्यात कायम चालू असते. आणि अनेकदा असं कोणीतरी छेडलं की त्यातले काही मुद्दे समोर येतात आणि त्यामुळे आपल्याला हे डोक्यात होतं तर आधी का सुचलं नाही असं सुद्धा वाटतं. आणि म्हणून त्या मित्राशी बोलताना जुन्या जे काय राज ठाकरेंविषयीचे मुद्दे समोर आले ते मला इथे सांगावेसे वाटतात. त्यातल्या काही भाग तर मी यापूर्वीही सांगितलेला आहे की आजच्या नव्या पिढीने किंवा आज जे राजकारणाचं विश्लेषण वगैरे करतात त्यांनी भरात आलेली 1988-90 नंतरची शिवसेना बघितलेली आहे. बहुतांश लोकांना त्या आधीची शिवसेना फारशी माहिती नाही आहे. किंबहुना 75 ते 85 1975 ते 85 म्हणजे आणीबाणी जनता पार्टी इथपासून तर राजीव गांधी इंदिरा हत्या, मुंबईच्या गिरण गावातला दत्ता सामंतांनी पुकारलेला बेमुदत संप, त्यानंतर गिरण गावातून शिवसेनेचं नामोनिशाण नष्ट होण्यापर्यंत आलेली परिस्थिती, अशी जी 10-12 वर्ष बाळासाहेबांनी अत्यंत दुर्दशेमध्ये गेलेली शिवसेना ही 1985 नंतर थेट महापालिकेत सत्तेवर आणली. तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे असं म्हटलं जातं. पण ती महापालिकेतली पहिली शिवसेनेची सत्ता निर्विवादपणे एक हाती बाळासाहेबांच्या हाती किंवा शिवसेनेच्या हाती आली. त्याच्या आधीची 10-12 वर्ष फारशा लोकांना शिवसेना माहिती नाही आहे आणि माहिती असलेले लोक त्याविषयी बोलत नसल्यामुळे राज ठाकरे यांची आजची गेल्या 14 ते 24 या कालखंडातले राजकारण समजून घेणं अवघड असतं. राजकारणात कुठलाही पक्ष संपला, संघटना संपली, नेता संपला असं मी कधीही मानत नाही. योग्य संधी मिळाली आणि तो नेता चतुर असेल तो बाउन्स बॅक करतो, पुन्हा एकदा त्याचं आणि त्याच्या पक्षाचं पुनरुज्जीवन होऊ शकतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि जर राज ठाकरे यांच्या बाजूला वयाचा भाग असेल, आत्ता 50शीत असलेला हा नेता, त्याच्याकडे अजून 20-25 वर्ष राजकारण करण्याचं आयुष्य शिल्लक आहे, असा राज ठाकरे हा आपला पक्ष घेऊन पुढे येऊ शकतो का
परत एकदा बाउन्स बॅक होऊ शकतो का, असा तो विषय होता जुन्या मित्राशी बोलताना. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अशा परिस्थितीत राज ठाकरे ज्या ज्या काही गोष्टी करताना दिसत आहेत, म्हणजे ते वेगवेगळ्या भागात जाऊन निवडणुकीच्या निमित्ताने किंवा इतर कारणास्तव पक्ष संघटनेचा नव्याने बांधणी करणं, कार्यकर्त्यांना नव्या भूमिका देणं वगैरे वगैरे काय काय जे चालू आहे, नेमकी हीच गोष्ट 1977 किंवा 1975 पासून 85 पर्यंत खुद्द बाळासाहेब करत होते. जनता लाट आली, लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आणि नंतर महापालिकासुद्धा मुंबईची, जिथे शिवसेना सगळ्यात तगडी मानली जात होती, 40-42 नगरसेवक शिवसेनेचे निवडून यायचे, तिथे शिवसेना 20 नगरसेवकांपर्यंत 78 साली घसरली होती. या सगळ्या कालखंडातून शिवसेना डोकं शांत ठेवून ज्या प्रकारे बाळासाहेबांनी पुढे नेली, त्यामधली बाळासाहेबांची भूमिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल की मी राज ठाकरे आणि तेव्हाची शिवसेना आणि बाळासाहेब यांची तुलना का करतो हे त्यांना समजू शकेल. मित्रांनो, 1980 साली ज्यावेळेला इंदिराजी आणीबाणीचं लांछन पुसून परत एकदा प्रचंड बहुमताने लोकसभेत निवडून आल्या आणि त्यांनी देशातल्या 9 विधानसभा बरखास्त केल्या, त्याच वेळेला शरद पवारांचं महाराष्ट्रातलं पुलोत सरकारसुद्धा बरखास्त केलं होतं, महाराष्ट्र विधानसभा बरखास्त केली होती आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यानंतर ज्या 1980च्या निवडणुका आल्या, त्या 80च्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांनी विधानसभा निवडणूकच लढवली नाही. सरळ सरळ अंतुले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेसला उघड पाठिंबा देऊन बदल्यात 2 विधान परिषदेतले आमदार मागून घेतले. मला वाटतं प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक हे काँग्रेसच्या मतांवर विधान परिषदेत पोचले होते आणि विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. पण हा संदर्भ मी एवढ्यासाठी घेतो की आपल्या पडझड झालेल्या आणि विखरून पडलेल्या संघटनेला नव्याने जीवदान देण्यासाठी आणि जिथे आपला पाया मजबूत आहे, जिथे आपला उदय झाला, त्या मुंबई ठाण्यामध्ये नव्या दमाने उभं राहण्यासाठी बाळासाहेबांनी 4-5 वर्ष घालवली. आणि मग 1984ला भाजपच्या बरोबर लोकसभा निवडणूक लढवली, मग स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली आणि मग म्हणजे हा सगळा काळ 1985 मधला हा काळ जो आहे, हा काळ पाठोपाठ 2-2, 3-3 महिन्यांनी आला. लोकसभेत 0, विधानसभा 1 छगन भुजबळ आणि 2 महिन्यानंतर आलेल्या 3 महिन्यानंतर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि एक हाती सत्ता शिवसेनेकडे गेली. हा सगळा काळ मला अजूनही आठवतो. आणि त्यानंतर अवघ्या 2 मला वाटते वर्षभरात शरद पवार विरोधी राजकारणाला कंटाळले आणि पोलोदची त्यांनीच उभारलेली आघाडी त्यांनी मोडून टाकली आणि तेच काँग्रेसमध्ये गेले आणि शरद पवार ऑक्टोबर 86 मध्ये काँग्रेसमध्ये गेले आणि 86 पासून 88 पर्यंत शिवसेना महाराष्ट्रभर पसरत गेली. त्याचं एकमेव कारण होतं की पवारांसारखा नेता गेला आणि विरोधी पक्षाचं राजकारण अक्षरशः बारगळत गेलं. आज जी अवस्था आपण शरद पवारांच्याच नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष असलेली जी महाविकास आघाडी आहे, ती ज्या पद्धतीत गेल्या 1-1.5 वर्षात बारगळलेली आहे आणि अधिकच बारगळत चाललेली आहे, या पार्श्वभूमीवर मला तेव्हाची पुलोद आठवते की शरद पवार आपल्या पक्षाचे 50 आमदार घेऊन राजीव गांधींना शरण गेले आणि जनता दल, शेकाप, रिपब्लिकन, मार्क्सिस्ट, कम्युनिस्ट असे सगळे पक्ष जत्रेत हरवलेल्या मुलासारखे चाचपडायला लागले होते. पुढचं राजकारण काय त्यांना कळत नव्हतं आणि राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी भरून काढायला संघटित म्हणावा असा एकच पक्ष होता, तो भारतीय जनता पक्ष होता.
आणि दुसरीकडे भाजपकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात पवारांची पोकळी भरून काढणारं नेतृत्व नव्हतं आणि पवारांच्या मागे गेलेला जो अँटी काँग्रेस तरुण होता त्याला नेता पाहिजे होता, तो बाळासाहेबांकडे वळला आणि महाराष्ट्र शिवसेनेत आला. शिवसेना महाराष्ट्रात गेली असं म्हणणं चुकीचं आहे. मुद्दा इतकाच की पुलोद बारगळली, पुलोदचं राजकारण बारगळलं आणि त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीमध्ये इतके अलगद बाळासाहेब आपलं नेतृत्व घेऊन गेले की शिवसेना हा बघता बघता पुढच्या 1-1.25 वर्षामध्ये 86च्या दिवाळीच्या आसपास 86 दिवाळीच्या आसपास आता घोडदौड महाराष्ट्रात अशी बाळासाहेबांनी घोषणा केली आणि बघता बघता पुढच्या 2 वर्षात शिवसेना गल्ली बोळात पोहोचली. त्याचं मुख्य कारण शरद पवारांनी विरोधी राजकारणाचं नेतृत्व सोडून दिलं होतं आणि विरोधी राजकारणात स्वतःला काँग्रेस विरोधी समजणारा जो तरुण होता तो पवारांबरोबर काँग्रेसमध्ये जायला तयार नव्हता आणि त्याला काँग्रेस विरोधी राजकारणाचं खंबीर नेतृत्व पाहिजे होतं, ते बाळासाहेबांनी दिलं होतं. अन्यथा शिवसेना ही मुंबई, ठाणे, कल्याणच्या परिसरात मर्यादित झालेली होती. ती एकदम बघता बघता महाराष्ट्रभर पोहोचली. आजही तुम्ही लक्षात घ्या की अजितदादा भाजपच्या कोर्टात गेले असतील, एकनाथ शिंदे भाजपच्या कोर्टात गेले असतील, पण तरीही भाजपच्या राजकारणापासून दूर असलेला किंवा दूर राहू इच्छिणारा आणि काँग्रेसमध्येही जाऊ न इच्छिणारा असा जो तरुण कार्यकर्ता आहे, ज्याची शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांनी पूर्णपणे निराशा करून टाकलेली आहे, त्या निराश झालेल्या तरुण कार्यकर्त्यासाठी जो भाजपचा बिलकुल समर्थक नाही, शक्य झालं तर तो भाजपचा विरोधकच आहे, पण भाजपच्या विरोधासाठी करायचं काय, जायचं कोणाच्या मागे, नेतृत्व कोणाचं मानायचं असा म्हणणारा जो वर्ग आहे तो भाजपला उगाच शिव्या घालणाऱ्या नेत्याच्या मागे जाणार नाही, पण जो स्वयंभूपणे उभा राहील, जसा जनता पार्टी किंवा पुलोद आणि काँग्रेस याच्यामध्ये बाळासाहेबांनी तिसरी जागा स्वतःची निर्माण केली होती, त्याकडे तो सगळा पोलराईज झाला, ध्रुवीकरण झालं. तशी तिसरी जागा राज ठाकरे आपल्यासाठी शोधतायत असं माझं मत आहे. जितका दिवसेदिवस महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला आहे आणि विखरून पडलेला आहे, विस्कटून पडलेला आहे, त्यातून निराश झालेला आणि भाजपवर राग असलेला जो तरुण आहे, भाजपवर राग आहे आणि काँग्रेसविषयी प्रेम नाही असा जो तरुण आहे, असा जो कार्यकर्ता आहे, त्याच्यासाठी मग तिसरा पर्याय आवश्यक असतो. तो पर्याय म्हणजे उरलेली मरगळलेली म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार, सुप्रियाताई यांची महाविकास आघाडी असू शकत नाही, त्याच्यात काँग्रेस आहे. आणि म्हणून तिसरा पर्याय कुठचा असतो तर तो तिसरा पर्याय म्हणून राज ठाकरे हळूहळू दबल्या पावलाने पुढे येत आहेत असं माझं मत आहे. योग्य वेळ आली की हा माणूस जी पुढे झेप घेईल तेव्हा बघता बघता त्या काळात जसं 86 ते 87 या काळामध्ये शिवसेना महाराष्ट्रभर पसरली आणि 89च्या निवडणुकीमध्ये तो चमत्कार होऊ घातलेला ओळखून भाजपने बाळासाहेबांची हातमिळवणी केली आणि शिवसेना भाजप युती सत्तेत आली. हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो, लक्षात घेण्यासारखं आहे. कारण पार्ल्याची निवडणूक जिंकली हिंदुत्वाच्या बळावर असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा एक लक्षात ठेवायचं, पार्ल्याच्या निवडणुकीत सुद्धा तेव्हाचा भाजप शिवसेनेच्या विरोधात होता. पण ज्या वेळेला बाळासाहेबांना शिवसेनेला प्रतिसाद मिळताना दिसला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद ही महापालिका शिवसेनेने सर्वात मोठा पक्ष म्हणून जिंकली. त्यानंतर बघता बघता शिवसेनेचे वारे घोंगावायला लागले. तोपर्यंत शिवसेना संपली हे 75 ते 85 सातत्याने बोललं जात होतं. संपलेला पक्ष. आजही मनसेबद्दल तेच बोललं जातं. आणि माझी जी नजर राज ठाकरेंवर आहे, हा माणूस नेमका काय करतोय
याची खबरबात कोणी घेत नाही. फक्त मुलाखती ऐकतात, सभेच्या लाईव्ह प्रदर्शित करतात, पण ॲनालिसिस कोणी करत नाही की राज ठाकरे हा माणूस पक्ष म्हणून आणि नेता म्हणून काय करतोय. तर मला असं वाटतं की राज ठाकरे हे कधी भाजपच्या बाजूने बोलतात असं बोलतं, कधी भाजपच्या विरुद्ध बोलतात. बिलकुल नाही. माझं मत असं आहे की राज ठाकरे मनसेसाठी एक तिसरी जागा निर्माण करत आहेत. तिसऱ्या जागेचा पाया भक्कम झाला की दुसऱ्या जागेवर झेपावता येतं. हे लगेच उद्याच्या येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतर 6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार नाही. पण एक गोष्ट आहे, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातलं जे विस्कटून पडलेलं राजकारण आहे त्यामध्ये भाजप मोदींच्या नावावर तरुण जाणार आहे. पण महाविकास आघाडी म्हणून जे काही उरलं सुरलं आहे ते राहुल गांधींमुळे पार त्याचं भुसकट होऊन संपून जाणार आहे. आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक 4-6 महिन्यांनी येते. ती विधानसभा निवडणूक 1924ची उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत किंवा काँग्रेस पक्ष असो, हे ताकदीने लढण्याच्या अवस्थेत राहणार नाहीत. अशा वेळेला हा मनसेचा वाघ जो आत्तापासून दबा धरून बसलाय, जो आपली तिसरी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, त्याची झलक लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला मिळणाऱ्या मतातून दाखवील. आणि विधानसभेच्या वेळेला तो दुसऱ्या जागेवर झेपावण्याचा प्रयत्न करील. याचा अर्थ भाजप, एकनाथ शिंदे, तुमचे अजितदादा यांची जी सत्ताधारी आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे, या दोघांना दूर ठेवून, समान अंतरावर ठेवून स्वतःचं तिसरं स्थान निर्माण करायचं. आणि पुढच्या काळामध्ये या दोघांनाही कंटाळलेले लोक गोळा करत जायचे आणि त्याच्या पुढच्या काही वर्षात मनसे हा महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा. हे राज ठाकरे यांचं टार्गेट दिसतंय. मला वाटत नाही राज ठाकरे मी बोलतोय ते जाहीरपणे बोलतील, पण ज्या पद्धतीत राज ठाकरे यांची पावलं पडत आहेत ते आपल्या काकांच्या सगळ्या 75चे 85 आणि पुढे 95 या दिशेने पुढच्या 20 वर्षाची जी वाटचाल बाळासाहेबांची होती त्याचं पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न, त्याच पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे पुढे जाताना दिसतात मला. मी अजून एक यासंबंधी अधिक तुम्हाला समजावं की पक्षांत एखाद्या राजकीय भूमिका ह्या काट टाकून नव्याने कशा उभ्या राहतात हे समजायचं असेल तर मुळात शिवसेनासुद्धा कुठून आली हे समजून घ्यावं लागेल. शिवसेना ही सुद्धा संयुक्त महाराष्ट्राने काट टाकली, संयुक्त महाराष्ट्र समितीने, त्याचं नाव झालं शिवसेना. आज जर विखुरलेली शिवसेना, विस्कटलेली शिवसेना, नामोहरम शिवसेना काट टाकणार असेल तर ती मनसे या नावाने पण परत उभी राहू शकते. कारण बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांबरोबर संपली असं म्हणायची पाळी उद्धव ठाकरे यांनी आणलेली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी ही त्यांनी जे काय राजकारणाच्या कोलांट्या उड्या मारल्या त्यामुळे त्यांच्यात अंतर्गत सुरुंग लागून फुटलेली आहे. आणि अशा वेळेला तिसऱ्या पक्षाची जागा नक्की आहे आणि ती जागा पहिली बळकवायची या दृष्टीने राज ठाकरे अतिशय सावधपणे पाऊल टाकत आहेत. ते पत्रकार परिषद घेऊन याविषयी सांगणार नाहीत, बोलणार नाहीत आणि बोलूही नये. कधीही कुठल्याही पक्षाची रणनीती ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करायची नसते. पण मला ज्या हालचाली दिसत आहेत, मला त्याच्यात 80-85च्या दरम्यानचे बाळासाहेब ज्या पद्धतीत शिवसेना रिज्युनेट करत होते, तिचं पुनरुज्जीवन करत होते, तो घटनाक्रम राज ठाकरे यांच्या आजच्या हालचालीत दिसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे आढावा घेत आहेत. ही जी काय बातमी आली याचा अर्थ आपण महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचे पक्ष आहोत. महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे. ज्या वेळेला हा तिसरा घटक निर्माण होईल तेव्हा तो विधानसभा निवडणुकीपर्यंत दुसऱ्या क्रमांकाकडे झेपावायच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे. आणि ती जर वाटचाल यशस्वी झाली
तर पुढच्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचा अस्त झालेला असेल आणि मनसे हा महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होईल. हे मुद्दाम सांगितलं, आज सांगितलं कारण काल योगायोगाने माझा पुण्यामध्ये एका मित्राशी चर्चा झाली होती आणि त्यामध्ये जे काय होतं ते बाहेर आलं. पण संयुक्त महाराष्ट्र समिती, शिवसेना आणि आता मनसे हा जो घटनाक्रम आहे याचा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवीत, कसं काट टाकून पक्ष उभे राहतात. आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.